माझ्यावर जे 20-22 वर्षात जे कर्जाचा बोजा झाला होता तो आल्यामुळं पूर्ण म्हणजे कर्ज माझं नील झालं. नहरवाडीच्या दिलीप कदम यांच्यावर 4 ते 5 वर्षांपूर्वी जवळपास पाऊण कोटी रुपयांचं कर्ज होतं. 4 भावांच्या एकत्रित कुटुंबात शेती खरेदी, मुलांचं शिक्षण आणि लग्नाच्या खर्चामुळे हे कर्ज झालं होतं. पण आल्याच्या पिकानं कदम यांना एवढं भरभरून दिलं की ते कर्जमुक्त तर झालेच, शिवाय लाखोंचा नफा देखील कमवतायत. दिलीप कदम यांच्याकडे 31 एकर शेती आहे. त्यांचे 3 भाऊ शेतीमध्ये त्यांना मदत करतात. शेतीतून भरघोस नफा मिळवण्यासाठी ते धडपडत होते. कधी दूध उद्योग केला तर कधी ट्रॅक्टरचा व्यवसाय केला, पण कर्ज काही कमी होत नव्हतं. अशा 3 ते 4 वर्षांपूर्वी त्यांनी आपले मित्र सुनील माने यांच्या सल्ल्यानं आल्याच्या लागवडीला सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांनी नफ्याचं प्रमाण लाखांवरून कोटींवर नेलं. एकरापासून सुरुवात केलेल्या कदमांकडे आज 13 एकरांवर आल्याचं पीक आहे. आल्याची शेती करताना त्याच्या काटेकोर नियोजनाला अतिशय महत्त्व आहे. लागवडीपासून ते आलं निघेपर्यंत कदम यांनी रासायनिक खतांचा वापर केला नाही. त्याऐवजी त्यांनी कंपोस्ट खत, शेणखत याचा वापर केलाय. जमिनीची नांगरट करून घेतल्यानंतर त्याला रोटावेटर मारून 5 ते 7 वेळा फनपाळी मारून जमीन भुसभुशीत केली आणि त्या ओलावा जमिनीतला होता तो पूर्ण ओलावा नाहीसा केला. नंतर लागण करायच्या वेळेस पहिले 4.5 फुटानं गादीवाफे तयार केले. गादीवाफे तयार करून घेऊन म्हणजे गादीवाफे तयार करायच्या अगोदर शेणखत टाकून घेतलं. त्या शेणखतामध्ये साखर कारखान्याचे कंपोस्ट खत अधिक आपले गुराचं शेण जनावरांचं ही कुजवून घेतलं होतं. अगोदर 3 महिने कुजवलं. ते कुजवून त्याचं पूर्ण म्हणजे चहा पावडरसारखी भुकटी केली आणि ती टाकली शेतात कुजवल्यानंतर आणि नंतर लागण केली 9 इंचावर. कदम यांनी आल्याच्या लागवडीला 2010 पासून सुरुवात केली. पहिल्या वर्षी त्यांनी 5 क्विंटल बियाणाची लागवड केली. त्यानंतर त्यांनी आल्याचं क्षेत्र जवळपास 6 एकरांवर नेलं. देशी गायींचं संगोपन करून तिच्या गोमूत्राचे फवारे दिले. 2010 साली मी 500 किलो आल्याची लागण केली आणि नंतर 11 साली मी 4 गाड्यांची म्हणजे 2000 क्विंटलची लागण केली आणि नंतर 2012 साली मी 6 एकर आलं लावलं. त्या आल्याला मला इतका दर मिळाला की माझं 20-22 वर्षात झालेलं माझ्यावर कर्ज ही शेतीतून पूर्ण नील होऊन मला पैसे शिल्लक राहिले. आल्याच्या पिकाला बुरशीजन्य रोगांचा धोका जास्त असतो. बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी कदम यांनी देशी गायीच्या गोमूत्राचा वापर करण्यावर भर दिलाय. गोमूत्र फवारण्याबरोबर ते ठिबकमधून गोमूत्र देतात. दर 3 दिवसातून ते आल्यासाठी 1 तास पाणी देतात. जादा नफा मिळाला जातो सेंद्रिय शेतीमुळं. आपण जास्तीत जास्त गायीचं गोमूत्र वरून फवारणी करतो. आपण देशी गायच्या गोमूत्राची वरून फवारणी असते. त्यामुळं त्याच्यावर येण्याचं प्रमाण रोगाचं कमी असतं. त्याला काळोखी टिकून राहते. आल्याला 15 लिटर पाण्याला 200 मिली गायचं गोमूत्र घेऊन ते फवारणी त्याच्यावर करतो आणि जर महिन्याला 4 लिटर गोमूत्र 8 ड्रीपमधनं सोडतो शेतामध्ये. गेल्या वर्षी आलं लागवडीवेळी केलेलं नियोजन अतिशय फायदेशीर ठरल्यानं कदम यांनी यंदा त्याच पद्धतीनं 13 एकरांवर सातारी आल्याची लागवड केली आहे. 2012च्या 12 मे रोजी लागण केलेल्या आल्यापासून यंदा त्यांना 272 गाडी आल्याचं उत्पादन मिळालं. यापासून त्यांना 1.25 कोटींची कमाई झाली. म्हणजे पडीक जमीन होती ती लेवल केलेली होती. त्या लेवलिंग केलेल्या जमिनीमध्ये मी 10 जूनला आलं लावलं होतं गेल्या वर्षी. त्यामुळं थोडंफार उत्पन्नाचं प्रमाण कमी झालं तरीसुद्धा मला 272 गाड्या 6 एकरामध्ये 272 गाड्या म्हणजे आलं पीक निघालं. तर सरासरी दर मला 46,900 रुपये लागला. तर त्या 46,900चा जर हिशोब केला तर मला 1,27,00,000 रुपये हे 6 एकरामध्ये 12 महिन्यात मिळाले. खर्च त्यावेळेस माझा 16 लाख रुपये झाला होता. खर्च वजा जाता मला जवळपास 1,10,00,000 रुपये मिळाले. दिलीप कदम यांच्या आल्याच्या शेतीचं यश पाहून अनेक शेतकरी आल्याची लागवड करू लागलेत. कोरेगाव तालुक्यात आल्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यामुळे सरकारनं या भागात आल्यावर प्रक्रिया करणारं युनिट उभारावं अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. गेले 2-3 वर्षापूर्वी आले पिकाला हमखास असा दर नव्हता. आल्याचा दर खाली 3,000 रुपयेपर्यंत आला होता. परंतु
गेल्या वर्षीपासून आल्याला चांगला दर मिळत आहे. आले पिकाकडं या भागातील रेमतूर भागातील शेतकरी वळू लागल्यामुळे आले पिकासाठी प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी व्हावं अशी आमची सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी इच्छा आहे. माझा आता 2-2.5 एकर आल्याचं पीक घेतलेलं आहे. मी गेल्या वर्षी दिलीप कदम यांनी लावलेलं बघितल्यानंतर औरंगाबादवरून बियाणं आणून मी यावर्षी 2-2.5 एकर लागण केलेली आहे. हे सेंद्रिय खतापासून आल्याचं पीक घ्यायला लागल्यापासून उत्पन्न त्यांचं भरपूर वाढलेलं आहे. आम्ही रासायनिक खतावर आले लावत होतो, पण त्याचा इफेक्ट बुरशी होत होता. सेंद्रिय खतानं खर्च शेतीला भरपूर कमी लागतो. आले पिकाला रासायनिक खतानं खर्च भरपूर वाढतो. 4 वर्षांपूर्वी कर्जबाजारी झालेल्या दिलीप कदमांनी आल्याच्या शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळलाय. त्याचबरोबर त्यांनी आल्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्थानिक साखर कारखान्यानं बनवलेल्या कंपोस्ट खताचा, गांडूळ खताचा आणि देशी गाईच्या गोमूत्राचा केलेला वापर फायदेशीर ठरलाय. सेंद्रिय खत जमिनीत वापरल्यामुळे जमिनीत आल्याचं पीक आहे त्याला ग्लेजिंग म्हणजे त्याला दिखावपणा हे चांगला येतो आणि रासायनिक खत वापरल्यामुळं त्याचा काळपटपणा जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळं उद्या बाजारपेठेत जर आल्याचं पीक विकाय गेलं तर त्याला रासायनिक खतामुळं दराचं प्रमाण कमी लागतं आणि सेंद्रिय खतामुळं त्याला दर चांगला लागतो. आपल्या चवीसाठी सातारी आलं देशभर प्रसिद्ध आहे. आल्याच्या पिकाला मिळणाऱ्या दराबाबत अनेकदा अनिश्चितता असते, त्यामुळे शेतकऱ्यांचं अनेकदा नुकसान होतं. अशा वेळी त्यावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणं गरजेचं आहे. आज दिलीप कदमांप्रमाणे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांपेक्षा वेगळ्या पिकाचं नियोजन केलं तर त्यांना सुद्धा लाखोंचा नफा नक्कीच मिळवता येईल, हेच कदम यांनी दाखवून दिलंय. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, सातारा.